शीलेन भोग संपदा शीलेन निभृतिं यन्ति तस्मात् शीलं विशुद्धया। संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहा। आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधिकी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका परिवाराने आजचा हा धम्मसंस्कार आयोजित केलेला आहे। आमच्या छोट्या उपासिका नाविन्या, बरोबर, नाविन्या पालवे हिचा आज हॅपी बर्थडे आहे, जन्मदिवस आहे। या निमित्ताने आजचा हा धम्मसंस्कार आणि धम्मदेसनेचा कार्यक्रम संपन्न होत आहे। तर मी नाविन्याप्रती आणि संपूर्ण पालवे परिवाराप्रती, आपण सर्व हितचिंतक, नातेवाईक, मित्रमंडळी, आपल्या सर्वांप्रती मी प्रथमतः मंगल कामना आणि आशीर्वाद वचन अर्पण करतो। उपस्थितांनो, धम्मदेसनेच्या माध्यमातून आपण तथागतांचा धम्म समजून घेण्यासाठी या ठिकाणी स्थानापन्न आहोत। आम्ही आमच्या धम्मदेसनेमधून नेहमीच लोकांना तथागतांच्या विशाल अशा सद्धम्म तत्वातील थोडे थोडे महत्वाचे तत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण ज्या धम्माचं आपल्याला आचरण करायचं आहे जीवनभर पर्यंत, तो धम्म आपल्याला नीटपणे समजला पाहिजे। कारण जर धम्म आपल्याला व्यवस्थित समजलाच नाही तर तुम्ही आचरण कशाचं करणार? म्हणजे तुम्हाला एक्झाम तर द्यायची आहे, पण तुम्ही अभ्यासच केला नाही, तुम्हाला सिलेबसच माहित नाही, तर तुम्ही एक्झाम कशी देणार? त्यामुळे धम्माचं आचरण करीत असताना धम्म व्यवस्थित समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे। आपण एका गाथेमध्ये म्हणतो की नाही, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परम विच। काय होतो या गाथेचा अर्थ? धम्मं चरे सुचरितं, सुचरितं म्हणजे चांगलं आचरण, सुचरण करा, धम्माचं सुचरण करा, म्हणजे धम्माचं चांगलं आचरण करा। नतं दुचरितं चरे, दुराचरण करू नका, नतं दुराचरण करू नका, नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती। धम्मचारी जो असतो कोण? जो धम्माचं आचरण करतो तो धम्मचारी, किंवा जी धम्माचं आचरण करणारी उपासिका आहे ती धम्मचारिणी। धम्मचारी सुखं सेती, सेती म्हणजे झोपणे, असा जो व्यक्ती आहे कोण? जो धम्मचारी आहे,
धम्माचं आचरण करणारा आहे असा व्यक्ती सुखं सेती, सुखाने झोपतो, सुखाने विहार करतो, सुखाने जीवन यापन करतो. धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमनिच. म्हणजे या लोकात तर तो सुखाने जीवन जगतो, सुखाने झोपतो, सुखाने उठतो, सुखपूर्वक जीवन जगतो. अस्मिन् लोके, या लोकात तर राहतोच, परंतु परमनिच, मृत्यूच्या नंतर जे जग असेल ज्याला आपण सुगती म्हणतो, ज्याला आपण सुगती म्हणतो, तर त्याला मृत्यूच्या नंतरही सुगतीचा लाभ होतो. अस्मिन् लोके परमनिच. म्हणजे बघा धम्माचं आचरण किती महत्वाचं आहे. या जीवनात तर सुखी होण्यासाठी धम्म महत्वाचा आहेच, परंतु मृत्यूच्या नंतरही धम्मच तुम्हाला सुगतीला मिळवून देणार आहे. दुसरा कोणताच मार्ग तुम्हाला सुगती प्राप्त करून देऊ शकत नाही. त्यामुळे आपण स्वतःला धम्मचारी विकसित केला पाहिजे. म्हणजे आपण स्वतःला धम्मचारी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी धम्म समजून घेणं महत्वाचं आहे. मी तुम्हाला आता एक उदाहरण दिलं ना, म्हणजे तुम्हाला सिलेबसच माहित नाही आहे, तुम्ही अभ्यास कशाचा करणार. म्हणजे 2000 धम्मस्कंद उपदेश किती झाले, 84,000 धम्मस्कंदांनी बनलेला हा सद्धम्म आहे. तर विचार करा बरं, 84,000 धम्म उपदेश तुम्ही कधी वाचाल. सर्व जीवन संपून जाईल तरी 84,000 धम्मस्कंद वाचणं होणार नाही. आणि हा संपूर्ण 84,000 धम्मस्कंधांचा जो उपदेश आहे हा 3 भागांमध्ये विभाजित केलेला आहे. किती, 3 भागात विभाजित केलेला आहे. पहिला भाग आहे सुत्त पिटक, त्यांना अभ्यास वगैरे त्यांना लगेच समजेल. पहिला भाग सुत्त पिटक, दुसरा भाग आहे विनय पिटक आणि तिसरा भाग आहे अभिधम्म पिटक. ह्या तीनही पिटकां, पिटक म्हणजे पेटी, म्हणजे पेटी म्हणजे खरी खरची पेटी नाही, म्हणजे पेटी म्हणजे भाग. हे 3 भाग आहेत. सुत्त पिटकामध्ये भगवान बुद्धांनी तुमच्यासारख्या उपासक आणि उपासिकांना वेळोवेळी वेळेप्रसंगी जे काही छोटे मोठे मध्यम आकाराचे जे उपदेश केलेले आहेत, भौतिक किंवा व्यवहारिक उपदेश, या सगळ्या उपदेशांचा संग्रह या सुत्त पिटकांमध्ये केलेला आहे. असे एकूण 21,000 उपदेश या सुत्त पिटकामध्ये आहे. किती, सुत्त पिटकामध्ये 21,000 उपदेश आहेत. विनय पिटकामध्ये भिक्षू आणि भिक्षुणींचे जे काही विनय आहेत, त्यांचे भिक्षूचे जे विनय आहेत, भिक्षुणींचे जे विनय आहेत आणि विनयाच्या संदर्भात केलेले जे काही उपदेश आहेत, या उपदेशांचा विनयांचा संग्रह त्या विनय पिटकात केलेला आहे. त्याची पण संख्या 21,000 आहे. सुत्त पिटक किती आहे, 21,000. विनय पिटक 21,000. आणि अभिधम्म पिटक जे आहे, अभिधम्म पिटक म्हणजे अभिधम्म याचा अर्थ होतो आध्यात्मिक उपदेश. म्हणजे आपलं हे शरीर आणि आपलं मन, शरीर आणि मन या दोघांमध्ये जे काही पारस्परिक संबंध आहे, म्हणजे मनाचा शरीरावर काय परिणाम होतो किंवा शरीराचा मनावर काय परिणाम होतो, किंवा दोघांच्या परिणामातून कोणते कोणते धर्म उत्पन्न होतात, कोणते कोणते संस्कार उत्पन्न होतात आणि त्याच्या संदर्भातील कोणकोणता उपदेश आहे, हे सर्व याला म्हणजे ज्याला म्हणतात जो खरा प्रॅक्टिकल बुद्धिझम आहे तो अभिधम्म आहे. प्रॅक्टिकल ज्याला खऱ्या अर्थाने स्पिरिच्युअल उपदेश म्हणतात ते याच्यामध्ये संकलित केलेले आहेत. तर असे या अभिधम्म पिटकामध्ये एकूण किती 42,000 उपदेश आहेत. बघा 42,000. सर्वाधिक उपदेश या अभिधम्म पिटकावरच आहेत. स्पिरिच्युअल जर अभिधम्म पिटक जर तुम्ही वाचाल ना, त्याचे 7 ग्रंथ आहेत. एकूण अभिधम्म पिटकामध्ये एकूण 7 ग्रंथ आहेत. एवढं डीप स्पिरिच्युअल त्याच्यामध्ये डिस्कोर्स केलेल्या बुद्धांचे सगळं डोक्याच्या वरून जाते. बघा म्हणजे सहसा आम्ही पण कधी अभिधम्माचा असा उपदेश करत नाही, आम्ही पण त्याचा अभ्यासच करत आहोत. आम्हाला परिपूर्ण अजून समज आम्हालाही नाही समजलेला आहे. कारण हे समजण्यासाठी प्रॅक्टिकली ध्यान करावं लागते, त्याचं वाचन मनन चिंतन करावं लागते, तेव्हा ते अभिधम्माचं आपलं चित्त चेताचे फार थोडंसं डीप नॉलेज आहे. तर अशा प्रकारे सुत्त पिटकाचे 21,000 उपदेश, त्यानंतर विनय पिटकाचे 21,000 उपदेश आणि अभिधम्म पिटकाचे 42,000 उपदेश, असं तिघांचेही मिळून एकूण 84,000 धम्मस्कंधांनी बनलेला तथागतांचा हा धम्माचा सिलेबस आहे. आता ह्या एवढा मोठा सिलेबस आम्ही जर तुम्हाला म्हटलं किंवा कोणी जर इच्छा व्यक्त केली
की मला पूर्ण 84 धम्मस्कंद वाचायचे आहेत, तर तुम्हाला काय करावं लागेल? त्रिपिटक मागवावं लागेल. त्रिपिटक मध्ये जवळपास म्हणजे सुत्त पिटकाचे 5 ग्रंथ, त्याचे पुन्हा 15 उपग्रंथ, त्याचे छोटे छोटे आणखी ग्रंथ आहेत. विनय पिटकाचे पुन्हा 5 भाग, त्याचे छोटे छोटे आणखीन भाग. अभिधर्म पिटकाचे पुन्हा 7 ग्रंथ, त्याचे छोटे छोटे भाग. असे जवळपास 45 ग्रंथ तुम्हाला मागवावे लागतील. 45 ग्रंथांचा समुच्चय आहे आणि त्याची किंमत जवळपास 30 ते 35 हजार रुपये आहे. उपासक म्हणतील कशाला एवढा पैसा खर्च करायचा आपण? कोण ज्ञानी होते पुस्तक वाचायला टाइम कुठं आहे का टाइम तुमच्याकडे? आणि पुणे मुंबईमध्ये तर हे सगळ्यात कठीण आहे. टाइम इज द मनी. पैसे घे म्हणतात पण वेळ नको आहे की नाही? हे वर्गणी घ्या म्हणतात, येऊ शकत नाही. किती पाहिजे हे वर्गणी? वेळच नाही म्हणतात. मला सांगा वाचायसाठी तुम्ही वेळ कधी काढणार? आणि बरं वाचन झालं, तुम्ही एखादा ग्रंथ वाचला, त्याचं चिंतन कधी करणार, त्याचं मनन कधी करणार, ते समजून कधी घेणार? बघा किती कठीण आहे. बरं किती कठीण आहे. सिलेबस सोपा नाही आहे. धम्माचा सिलेबस सोपा नाही, हा अभ्यासक्रम सोपा नाही आहे. त्यामुळे या धम्म तत्वाला जर समजून घ्यायचं असेल तर एवढा मोठा म्हणजे ज्याला आपण एक उपमा दिलेली आहे, महासमुद्रासारखी उपमा आहे. जसं समुद्राचं पाणी हे कोणी मोजू शकत नाही. मोजू शकते का कोणी? विशाल अमर्याद आहे, अनलिमिटेड आहे त्या महासमुद्रामध्ये पाणी. तर हा सद्धम्माचा सिलेबस सुद्धा असा महासमुद्राप्रमाणे अनलिमिटेड आहे, विशाल आहे, खूप मोठा आहे. एक व्यक्ती त्याला सहजरित्या सहज सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकत नाही. तर भगवान बुद्धांनी याला महासमुद्राची उपमा दिलेली आहे. तुम्ही समुद्र बघितला? तुम्ही समुद्र बघितला असेल ना? समुद्रातलं पाणी कोणी मोजू शकत नाही. जर तुम्हाला कोणी जर असं म्हटलं की समुद्रातल्या पाण्याची चव कशी आहे हे तुम्ही सांगू शकता का? तुम्ही म्हणाल हो. तर काय कराल तुम्ही? सगळं पाणी प्याल का तुम्ही समुद्रातून? काय करता तुम्ही? समुद्रात जाल, असं पाणी घ्याल आणि असं पिणार तुम्ही ना या उंजळीमध्ये, बरोबर आहे? मग तुम्ही सांगाल हा पाणी खारट आहे, पाणी बेचव आहे, पाणी असं तुम्ही सांगू शकता. किती त्या विशाल समुद्राचं पाणी प्यायची गरज नाही. फक्त एक ओंजळ जरी पाणी पिलं तरी त्या एका ओंजळ धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो नंग दुःखमनवेति चक्रं वहतो पदम् मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्म क्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून
आज या मंगलमय दिनी पुणे शहरातील या पिंपरी चिंचवड आळंदी रोड या परिसरातील श्रद्धावान धम्म उपासिका सोनलताई मंगेश पालवे या उभयंतांच्या सुपुत्रीचा अर्थात नाविन्या हिचा आज जन्मदिवस आहे आणि तिच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघास पालवे परिवारामध्ये निमंत्रित करून भोजन आदी दान देऊन मंगल मैत्री बुद्ध पूजा तथा धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल तथा ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, संपूर्ण पालवे परिवार आणि पुण्यातील विविध वस्त्यांमधून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। नाविन्या हिला निरोगी उदंड आयुष्य लाभावे याकरिता पुनश्च आपण टाळ्यांच्या गजरामध्ये असे लेकर मोठे पुण्यवान आहेत। आजकाल सर्वच लेकर पुण्यवान निघत आहेत। जिथे जिथे आम्हाला त्यांच्या जन्माच्या निमित्ताने बोलविल्या जात आहे, दान पुण्य केल्या जात आहे आणि धम्मदेसनेचे आयोजन केल्या जात आहे। सोनलताई मंगेश यांची बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती, ते तारीख मागत होते आणि नेमकी आजची तारीख त्यांना प्राप्त झाली। तेव्हा नाविन्याचा जन्मदिवस या प्रकारे साजरा होतो आहे, ही एक मोठी जमेची बाजू आहे। आज आपण पाहतोय घराघरामध्ये कौटुंबिक कलह वाढत चाललेले आहेत। मी नेहमी सांगतो, श्रीमंतीने माणसं मोठमोठी होत चालली आहे, परंतु मनाची श्रीमंती मात्र कमी कमी होत चालली आहे। म्हणजे माणसांना माणसांची किंमत जी अगोदर होती ती आता राहिलेली नाही आहे, कारण पैशाला किंमत आलेली आहे। माणसं एका नात्यातले, एका कुटुंबातील जरी असतील तरी महत्व कशाला देत आहेत? पैशाला महत्व देत आहेत। म्हणजे अर्थातच अपवाद वगळता काही लोक खरंच पैशाला महत्व देत आहेत। काही लोक राबतात, म्हणतात मला घर बनवायचं आहे, गाडी बनवायची आहे, पैसा कमवायचा, बँक बॅलन्स वाढवायचा आहे। आणि जर ते सावध नसतील, जर सतर्क नसतील, जीवनाचा अर्थ त्यांना जर समजला नाही, धार्मिकता त्यांच्याकडे नसेल, शील सदाचार त्यांच्याकडे नसेल, बुद्ध बाबासाहेबांचा विचार त्यांच्याकडे नसेल, तर निश्चितच ते त्यांच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे श्रीमंत तर होतील, परंतु श्रीमंत होत असताना, पैसे कमवत असताना ज्याची आवश्यकता असते खऱ्या अर्थाने जीवनामध्ये, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, परोपकार, आपली माणसं, या गोष्टींना ते मुक्तात बघा। आणि एकदा जीवनामध्ये वेळ निघून गेली की मग पश्चातापाशिवाय दुसरं आपल्याकडे काहीही उरत नाही। म्हणून आज घडीला लोकांकडे धन दौलत पैसा येतो आहे आणि पैसा आला पाहिजे, श्रीमंत बनायलाच पाहिजे, परंतु केवळ त्याच्यावरच फोकस नाही केलं पाहिजे। आपण पैशाच्या मागे धावता धावता आपल्या माणसांपासून दूर चाललोय का? आपल्या लेकरांपासून दूर चाललोय का? पती पत्नीने एकमेकांपासून दूर चाललोय काय? आई वडिलांपासून आपण दूर चाललोय काय? आपल्याला जीव लावणाऱ्या, आपल्याला जपणाऱ्या लोकांपासून दूर चाललो आहे का? किंवा त्यांचं प्रेम घेण्यापासून आणि त्यांना प्रेम देण्यापासून आपण वंचित राहतोय का किंवा ठेवतोय का? या गोष्टीचा प्रत्येक मनुष्याने विचार करणे अत्यंत आवश्यकता आहे बघा। आणि त्यासाठी मी म्हणून म्हणालो की या निमित्ताने, बर्थडेच्या निमित्ताने, कारण लेकरांना केवळ शिक्षण देणं महत्वाचं नाही आहे, शिक्षण तर अत्यंत महत्वाचं आहेच आहे, बाबासाहेब शिका म्हणाले, पण शिक्षणाबरोबर धार्मिकता ही खूप महत्वाची आहे। आज तुम्ही पाहत असाल, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु मुस्लिम लोकांकडे तुम्ही पाहत असाल, ख्रिश्चन लोकांकडे पाहत असाल, न्याय आहे बघा। त्यांचं शेतीवार वाड्याकडे पण घर आहे, कसबा पेठेमध्ये इकडे पण घर आहे, अजून घर होत राहो
त्यासाठी आमचे आशीर्वाद आहेत आणि निश्चितच होतील, का नाही होणार. जे दानपुण्य करतील, जे सील पालन करतील, जे ध्यान करतील, ज्यांचा बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांवरती विश्वास असेल, निश्चितच त्यांचा सर्वांगीण विकास होतो, त्यांची प्रगती होते. पण ही प्रगती करत असताना मात्र लेकरांना संस्कार देणे अत्यंत महत्वाचं आहे. जसं आता ताई भोजन वाढताना म्हणाले, सगळेजण परिवारातले होते, तर म्हणे आम्ही पहिल्यांदाच भोजन वाढत आहे. आता असे काही भरपूर लोक आहेत की पहिल्यांदाच भंतेजी घरी आले, आम्हाला तर रोजच अनुभव येतात कुणाकडे गेल्यानंतर, पहिल्यांदाच भंतेजीला वंदन केलं, पहिल्यांदाच भंतीजीसाठी भोजन बनवले, पहिल्यांदाच भंतीला भोजन दान दिले, पहिल्यांदाच भंतीचे म्हणजे जे काही असेल म्हणजे पूजा वगैरे घरामध्ये आतापर्यंत न केलेले लोक भरपूर आहेत. असं नाही आहे की कोणी फारच कमी आहे, अशी भरपूर लोक आहेत ज्यांनी कधी हात जोडले नाही. आपल्या लोकांकडे हात जोडण्याचं म्हटल्यावर लय अवघड आहे इतरांच्या तुलनेमध्ये. आपण म्हणजे आपल्या लोकांना नाव ठेवत नाही, पण आम्ही बघतो, अनुभवतो दररोजच्या जीवनामध्ये. आपल्या पोरापोरी नाही बघा हात जोडायला आवडत नाही, असं अपवाद वगळतात. काही काही घरामधले लेकरं, तरुणी मुलं मुली अत्यंत सुसंस्कारी आहेत, त्यांच्या धार्मिकता आहे. कारण माता पित्यांमध्ये धार्मिकता असेल तर लेकरांमध्ये धार्मिकता उतरते. मी नेहमी सांगतो, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती कमवता आली पाहिजे. जर संतती कमवता आली तर ती संतती संपत्ती कमवू शकेल, पण संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये संतती वाया गेल्यावर सगळं जीवनच वाया जात. पण हे छोटस गणित भल्यांना समजत नाही आणि लोक मग पश्चाताप व्यक्त करतात. पोरगी बिघडली म्हणतात, भंतीजी पोरगा बिघडला आणि काय करावं आता, सांगावं कोणाला तर बिघडते कार्यक्रम, सोयीकच होणार नाही जर सांगितलं कोणाला तर, म्हणून सांगू शकत नाही, झाकली मूठ आहे. तर त्याच्यामुळे आम्ही हे जे बोलतो वरवर करणे, व्यवहारिक कौटुंबिक जे बोलतोय आम्ही, तर त्याला म्हणजे अर्थ आहे, त्याला एक अनुभव आहे की समाजामध्ये अशी परिस्थिती सर्वत्र आहे अपवाद वगळता. म्हणून मुलांवरती संस्कार दिल्या गेले पाहिजे आणि माता पिता त्याच्यासाठी कारणीभूत असतात. बघा आता इकडे बुद्धच बुद्ध आहे सगळीकडे, तर धार्मिक वातावरण असायला पाहिजे. आहे का कुणाला 2 दिले आणि कुणाला जास्त काम आहे त्यांना 3 दिले, असं आहे का? काही कोणाला जास्त धावायचंय म्हणून 5 पाय दिले, तर ज्याला काहीच धावायचं नाही घरातच बसायचे बिलकुल आणि वजन वाढून घ्यायचे त्याला 2च पाय दिले, असं काही गणित आहे का? ज्यांना लय खाऊन काय बाकी. तर भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जीवन सारखंच मिळालं आहे, पण प्रत्येकाच्याच जीवनात सारखं सुख आणि दुःख नाही आहे. प्रत्येक जण सारख्याच प्रमाणात प्रसन्न आणि अप्रसन्न नाही आहे. प्रत्येकाकडे श्रीमंती किंवा प्रत्येकाकडे गरिबीच नाही आहे. प्रत्येकच जण हुशार आणि प्रत्येकच जण एकदमच बिलकुल बुद्धिहीन असं कोणी नाही आहे. तर प्रत्येकावर डिपेंड आहे, प्रत्येकावर अवलंबून आहे की आपल्याला कसं बनवावं. म्हणून शाळेत गेलेले विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक तेच असतात. सिलेबस सेम असतो, स्कूल पण सेम असते, कॉलेज पण सेम असते, पण जेव्हा रिझल्ट येतो एक्झाम दिल्यानंतर, एक्झाम द्यायला तीच मुलं सगळ्याच विद्यार्थ्यांना सारखेच मार्क्स पडतात का? तर प्रत्येकाचा बुद्धिगुणांक वेगवेगळा आहे, प्रत्येकाची आकलन शक्ती वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा स्मरण शक्ती वेगवेगळी आहे आणि ती पूर्व पुण्यामुळे आपल्याला प्राप्त झालेली असते. म्हणून सगळे लोक सारखे नाही आहेत. कोणी सुस्वभावी आहे, अत्यंत श्रद्धावान. आता काही काही लोक भेटतात हे पण अत्यंत उत्साही, काय बोलून काय करून काय घेऊन बाबा विचारून असावे. पण भगवान बुद्ध म्हणाले अतिरेक कोणत्या गोष्टीचा चांगला? बिलकुल चांगुलपणाचा, मी तर म्हणतो चांगुलपणाचा अतिरेक बरोबर नाही. कधी कधी ते बिघडवते बाकीच्यांना, आपण अतिरेक केला. म्हणून न्यूट्रल राहायला सांगितलं भगवंताने. चांगुलपणे अधिक झालं जास्त, बाकीचे लोक बरोबर नाही, आपणच आपला चांगुलपणा तिथे दाखवत असेल प्रमाणाच्या बाहेर, बाकीच्यांवर त्याचा दुष्परिणाम होईल की नाही? कारण मनुष्याची प्रवृत्ती जलशी प्रवृत्ती असते, बरोबर की नाही? आपणच सगळ्यांपासून वेगळे झालो की लोकांमध्ये हे चांगलं कसं काय असं करते तसं करते, मग ते बिघडते वातावरण दुसऱ्यांचं. म्हणून जरी आपण ज्ञानी असेल, पंडित असेल, फार चांगले असेल, तर आपण नॉर्मल राहिलं पाहिजे. माणसांसोबत जसे आहेत तशा प्रकारचं आपण म्हणजे राहू शकलो पाहिजे. म्हणजे जसे आहोत तसे, म्हणजे चोरासोबत गेल्यावर चोर व्हायला नाही सांगितलं, पण समजा आपण विद्वान जरी असलो, शिलवान गुणवान जरी असलो, पण दुसरे लोक असतील तर त्याच्यामध्ये दुसऱ्याला हिनवता कामा नये, दुसऱ्याला आपल्यामुळे कुणाला कमीपणा येईल अशा प्रकारचं वर्तन करता कामा नये. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की जीवन हे कशाप्रमाणे असं आहे, आईस्क्रीम प्रमाणे आहे, आईस्क्रीम समान आहे. टेस्ट केली तरी विरघळते आणि व्यस्त केली तरी विरघळते. म्हणून हे जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. आणि धम्माच्या कोण कुठून आलं सगळ्याच बद्दल. तर सांगायचं तात्पर्य आहे की जीवन खूप चांगलं आहे, त्याला आपण स्वतः तसं बनवलं पाहिजे. जसं एखादा मूर्तिकार असतो, तो मूर्तिकार बघा, जेव्हा एखाद्या मातीचं चिखलाचं काहीतरी मूर्ती बनवतो, चिखल जेव्हा मऊ असतो,
चिखल जेव्हा मऊ असतो तेव्हा त्याच्यापासून जी कोणती वस्तू बनवेल तर त्या चिखलाला टणक होण्याच्या अगोदर, म्हणजे ते सुकण्याच्या अगोदर, वाळण्याच्या अगोदर जरी काही बनवले त्यानंतर त्याला वाटलं की आता त्याच्यात बदल करायचा, दुसरं काहीतरी बनवायचं, तर तेव्हा तो बदल करू शकतो त्याच्यामध्ये. पण एकदा का बनवलेली मूर्ती, भांड जे काही असेल ते सुकलंय, वाळलंय, भाजलंय आता ते, आणि तेव्हा जर वाटलं त्याला की हे मीच बनवलेलं आणि याला मी आता मोडून वेगळं बनवतो, बनवू शकते काय? समजा त्यानं माठ बनवलाय, रांजण बनवलाय, समजा एखाद्या घडे बनवणाऱ्यानं, मातीचे भांडे बनवणाऱ्यानं बनवून झालाय, भाजून झालाय, आणि त्याला वाटलं अरे रांजण उगाच बनवलाय, असे छोटे छोटे मटकी बनवायला पाहिजे होतं, आणि पुन्हा त्याला घेतो मी त्याला चिखल बनवतो, जमेल का? तसं नाही जमत, कारण वेळ एकदा निघून गेली, तो मोड एकदा निघून गेला की विषय संपत असतो. म्हणून जीवनाचं पण असंच आहे बघा. म्हणून जीवन जगायला शिकण्यासाठी जीवन कसं आहे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, तरच आपल्याला त्याचा अर्थ कळतो, आणि अर्थ कळण्यासाठी धम्म हा अत्यंत महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला तो महत् प्रयासाने दिलेला आहे. तुम्ही विचार करा की जर यदा कदाचित आपले बाबासाहेब नसते तर आपले आज हाल खरंच कुत्र्याचे असते, कोणी विचारलं नसतं बिलकुलच. कारण गावकुसाच्या बाहेरची माणसं होतो ना आपले, कशाला शहरात एवढं मोठं, इथे पेशव्यांच्या शहरात घर घेतलं पालवे साहेबांनी, म्हणजे एवढं मोठं. साधी गोष्ट आहे का? खरं पाहिलं तर खरंच साधी गोष्ट नाहीये ना. बघा आजही गावाकडे माणसांना किंमत नाहीये, गावाकडे आजही माणसांना किंमत नाही. आजही तुराटीचे पलाटीचे घर आहेत, आजही पत्र्याचे कुडाचे घर आहेत, आजही जेवणासाठी भाकरीसाठी लोकांना वनवन भटकावं लागतं, भर उन्हात काम करावं लागतं, राबावं लागतं, दिवसभर हायब्रिड कापावी लागते, गहू कापावा लागतो, काय 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 निंदन कुरपण करतात महिला, म्हातारे लोक काम करतात बघा. परंतु शिक्षणामुळे माणूस पुढे गेला. बाबासाहेबांनी सांगितलं की गावातून शहराकडे या, शहरात आले तर तुमच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळेल, तुमचं जीवन चांगलं भवितव्य तुम्हाला घडवता येईल, उच्च दर्जाचं जीवन तुम्हाला जगता येईल, चांगल्या भरझरीचे कपडे इतरांकडे पाहून तुम्हाला घालावे वाटतील, त्यासाठी तुम्हाला मेहनत करता येईल. अनेक इन्कमचे सोर्सेस शहरामध्ये असतात. म्हणून गांधीजीने सांगितलं बघा देशातल्या लोकांना की शहराकडून खेड्याकडे चला, आणि बाबासाहेबांनी सांगितलं खेड्याकडून शहराकडे चला. तर तुम्हाला कोणाचं ऐकायचं हे आपण ठरवलं पाहिजे, बाबासाहेबांचं ऐकलं पाहिजे ना. कारण दुनिया प्रगतिशील आहे दुनिया, जग कुठं चाललंय, जगासोबत आपण चाललो पाहिजे. पण याचा अर्थ असाही नाही की जगासोबत आपण चाललो पाहिजे म्हणजे भलत्याच मार्गाने चाललो पाहिजे. तर मी जसं आता मगाशी सांगितलं की पैसा कमवा, श्रीमंत बना, शिक्षण घ्या, पदप्रतिष्ठा भोगा, घर घ्या, गाड्या घ्या, सगळ्या गोष्टी करा, हे तर बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. बाबासाहेब म्हणाले 1 नूर आदमी 10 नूर कपडा. तुमची म्हणजे पात्रता एका आण्याची जरी असेल तर तुमच्या अंगावरचे कपडे, तुमचं राहणीमान हे उच्च दर्जाचं असलं पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे पाहून लोकांनी नाकाला रुमाल लावू नये, तुमच्याकडे पाहून लोकांनी तुम्हाला कट मारू नये, असं दर्जा तुमच्याकडे असला पाहिजे ना. पण बाबासाहेब पण बघा, कोणताही फोटो पहा बाबासाहेबांचा, एकदम टाय कोटात आणि सूट बुटातच आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचं. म्हणून आपल्याही लोकांचं राहणीमान आता सुधारलेलं आहे बघा, भरपूर लोकांचं राहणीमान सुधारलंय. म्हणून स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिक्षण, मुलं चांगले असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे आपल्या घरात बुद्ध असले पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या घरात धम्म असायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या घरात संघ असायला पाहिजे, अर्थातच आपल्या घरात धम्ममय वातावरण असायला पाहिजे. म्हणून तुम्हाला मगाशी बोलता बोलता म्हणालो, तुम्ही ख्रिश्चनांकडे जर पाहिलं, हिंदूंकडे जर पाहिलं, मुस्लिमांकडे जर पाहिलं तर तुम्हाला कळेल की धार्मिकता खरंच किती महत्वाची आहे. आणि नेहमी आपल्या लोकांना मी सांगतो की धार्मिकता खरंच महत्वाची आहे. त्याचं सर्वात मोठं उदाहरण जर कोणतं घ्यायचं असेल, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणजे ज्यांना वाटते की शिक्षण श्रीमंतीच महत्वाची आहे, तर मग धम्म कशाला स्वीकारला बाबासाहेबांनी? घटनादत्त अधिकार दिले की नाही, स्कॉलरशिप दिली की नाही, रिझर्वेशन दिलं की नाही, वेगवेगळ्या स्कीमा दिल्या की नाही? मग हे सगळ्यात जर हितच आहे आणि बिलकुलच हित आहे, पण मग तेवढं देऊन थांबले असते. धर्मांतर कशासाठी केलं? बुद्ध कशाला स्वीकारला? पंचशील कशाला स्वीकारलं? 22 प्रतिज्ञा कशासाठी दिल्या? याचा पुरेपूर आपल्या लोकांनी विचार करून धार्मिक जीवन जगायला पाहिजे, बौद्ध म्हणून जीवन जगायला पाहिजे. आणि बाबासाहेब ते हेही म्हणाले की इतर लोकांनाही समजू द्या तुमच्या आचरणातून की तुम्ही बौद्ध आहात. समजलं तुम्हाला? आणि आचरणातून समजेल ना कोण कसं नाव ठेवेल. परंतु आचरण बरोबर नसेल आणि कितीही आपण श्रीमंत असेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. लोक म्हणतात बघा हे आली यांच्याकडे संपत्ती श्रीमंती,
रिझर्वेशनामुळं आणि कामातून गेले. काही काही लोक बोलतात असे, पण म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो की तुम्ही जर सिलवान असाल, गुणवान असाल, प्रेमळ असाल, विनम्र असाल, तुमचे लेकरं चांगले असतील, मोठ्यांचा आदर करणारे असतील, महापुरुषांच्या विचारांवरती चालणारे असतील, माता पित्यांशी व्यवस्थित वागणारे मुलं जर तुम्ही घडवले, तुम्ही स्वतः जर तुमच्या म्हाताऱ्या आई वडिलांबरोबर व्यवस्थित वागत असाल, घर घरात ठेवणाऱ्यांपैकी तुम्ही असाल, बहिणीला ओळखणाऱ्यांपैकी असाल, भावाला ओळखणाऱ्यांपैकी असाल, पती पत्नीचं दोघांचं एकमेकांचं विश्वासाचं नातं तुम्ही निर्माण करत असाल आणि समाजाचे तुम्ही होत असाल, समाजाचं देणं लागतो हा भाव तुमच्यामध्ये जर असेल तर निश्चितपणे तुमच्या एवढं सुखी या जगामध्ये दुसरं कोणी असू शकत नाही असा भगवंताचा विचार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी नाविन्याच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ती पण बघा मन लावून धम्मदेशन ऐकत आहे. नाही तर बाबा तिकडे जाऊन बसली असते. असं होते कधी कधी लेकरांना वाटते हे आपल्या कामाचं नाही, कारण ते माता पित्याने संस्कार तसे टाकलेले नसतात. परंतु इकडे मात्र मंगेश असेल, सोनलताई असेल, त्यांचा संपूर्ण परिवार. आईची तर फार इच्छा होती, ताईच्या आईची कुठे आई गेल्या का आई तर म्हणे बापा माझा आनंद गगनात मावेल. ते सांगितलं त्यांचा संपूर्ण परिवार, भाऊ बहीण, त्यांच्या जाऊ आणि सगळे त्यांच्या पण बहीण आई, सगळे परिवार आहे, अत्यंत धार्मिक आहेत संपूर्ण परिवार. निश्चितपणे तुम्ही अशाच प्रकारची आपल्यामध्ये असलेली धार्मिकता वृद्धिंगत करावी, बुद्ध धम्म संघाच्या प्रतीची श्रद्धा वृद्धिंगत करावी आणि आपल्या जीवनाला पुढे आणि पुढे घेऊन जावं. बुद्ध बाबासाहेबांच्या मार्गावरती चालत राहावं आणि आपल्या जीवनामध्ये शील पालन करावं, दान पुण्य करावं, ध्यान करावं. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना वेळेच्या अभावी इथे पूर्ण विनंती करतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.